नमस्ते. नमस्ते की हा सर्वप्रथम आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. आणि आपण आज आलेला आहे पेडगावच्या मैदानामध्ये. काय सांगाल पेडगावच्या मैदानाबद्दल? काय मैदान चांगलं असतं, रीतसर होतं. महाराष्ट्रातलं नामांकित मैदान आहे. सगळं निर्णय रीतसर घेतले जातात. चिठ्ठ्या आहे ते सगळे एक नंबर टाकून म्हणजे काटा नियोजन असतं सगळं. अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती देतात. तर तुम्ही काय सांगाल? काय मैदान रीतसर असतं, चांगलं होतं मैदान. बैलाविषयी काय सांगाल? बैल ही मुंबईची ती. हा दोन्ही बैल मुंबईचे, रुस्तम आणि डिशक्याव आपल्याकडे सांभाळ असते ती. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर निंबाळकर, शिंदेवाडी फलटण. तर ह्या असणाऱ्या बैलाचं एक खास असं वैशिष्ट्य काय आहे? त्यानं आतापर्यंत कुठं कुठं गुलाल केलाय काय? बैल आपल्याकडे आता ह्या सीझनला आलाय, 2 वेळा गट पास झालाय, आता हे तिसऱ्यांदा गट पास आहे. बैल खालनं वरपर्यंत एकसारखा पोहतो, म्हणजे गाडी जसं रान असेल पुढं असं बैल जास्त गाडी उडतोय आणि मारत नाही, काही नाही. गरीब आहे, एक नंबर आहे. एका हातावर सुटतो, सुट्टाला पण ताप देत नाही, काही नाही. स्पीड आहे चांगल्या बैलाला. आमच्या इथं मैदान झालं तिथं पण चांगली गाडी मारून बैलाने गट पास केलता. बैलाला स्पीड भरपूर आहे आणि शहाणा बैल, म्हणजे अजिबात मारत नाही, काही नाही, कुणाला काही नाही. एकदम छान शांत आणि शहाणा. आता ह्याचा जो पायरा आहे तो कुणासोबत होता? तो आता घरचा साज होता त्यांचा, डिशक्याव आणि रुस्तम. बाजी बरोबर पण पळालाय, आपल्या घरीचा खोंडे बाजी म्हणून. 15 गट पास केलता बाजी बरोबर. 9 टॉपच्या गाड्या, 9 टॉपच्या, सगळ्या टॉपच्या गाड्या. म्हणजे तो असा गट होता की फायनलच होता, असा टॉपच्या गाड्या होत्या. त्यात वासरा बैलांनी वासरांनी चांगल्या अंतराने गट पास केलता, चांगली गाडी मारून गट पास केलता तिथं. आणि महत्वाचं म्हणजे गाडी लेट सुटलेली त्यावेळेस आणि पुढे जाऊन गाडी कव्हर होऊन अंतर घेतलेलं पुढं गाडीने. तर आतापर्यंत तुम्हाला कोणत्या कोणत्या बैलासोबत पळालेला आहे तुम्ही? आम्ही आता मोठ्या नामांकित बैलासोबत. चांगल्या बैलांबरोबर पळालोय, मोठ्या बरेच बैलांबरोबर पळालेलो आहे. आता इथून पुढं तुम्हाला कुठल्या बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे? चांगल्या माणिक आहे कनेरखेडचा, चांगला पळतो. आमच्या मामांच्या नियोजनात असतो, बेवा ड्रायव्हर शिंदेवाडीकर. त्या बैलाबरोबर आहे पळायची इच्छा. सुंदर आहे एक साखऱ्यांचा. आता हे तुमच्या जे 2 बैल आहेत हे ह्यांचं पाहण्याचं नियोजन कोण करतं? पायरा कोण करतं? सगळे पोरं मिळून करतात. इकडं घाटावर आल्यावर मी, मामा, आमचा एक दुसरा मामा आहे ड्रायव्हर आमचा, आम्ही मिळून करतो. तिकडं मुंबईला शेट करतात सगळं नियोजन. पायरा करताना कशा पद्धतीचा पायरा हा तुम्ही निवडता? काय आपल्या घरची गाडी पळतो आमची, शक्यतो आमची घरची गाडीला स्पीड पण चांगलाच आहे. मग आम्ही घरची गाडीच पळवतो आणि आमच्या घरची गाडी म्हणून आम्ही घरची गाडी पळतो. आणि आम्ही जर असं खास आमचं आभार व्यक्त गेलो तर आम्ही आमचे ड्रायव्हर आहेत मुंबई महाराष्ट्र केसरी आधी ड्रायव्हर बामण डोंगरी, त्यांची आम्हाला नेहमी साथ असते. म्हणून आज पण आम्ही इथे पेडगाव असं नामांकित मैदान तिकडे आम्ही गटपास केलाय, तर त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. तेच गाडीवर बसले होते आमच्या आज. आता ते गेलेत गाड्या, तर तरी आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. चेतन ड्रायव्हर पण आहेत दापोलीचे. आणि आदित्य ड्रायव्हर चिरनेर. खूप आपलं मुंबईचे जे ड्रायव्हर आहेत ना ते नामकीन ड्रायव्हरच आम्ही बसतो. तर येताना आम्ही ड्रायव्हर सोबत घेऊन आलो. जे मुंबई महाराष्ट्र केसरी झाला होता ना त्यात प्रथम क्रमांक केला होता तो ड्रायव्हर आदेश गोंदले बामण डोंगरीचे. हे भाऊ आहेत आमचे घाटावरचे ड्रायव्हर आहेत आमचे भाऊ इकडं बिवा ड्रायव्हर शिंदेवाडी. जे जेव्हा घाटावर आम्ही जेव्हा येत नसतो ना तेव्हा ते नियोजन करतात तेव्हा ते जाकी म्हणून बसतात गाडीवर. आता या ठिकाणी ड्रायव्हर देखील आलेले, तर थोडक्यात विचारूया ड्रायव्हर काय सांगतात काय. तर ह्या बैलाविषयी काय सांगाल? म्हणजे काय केल्यानंतर कसा हा पळतो किंवा ह्याला पळवण्यासाठी काय तुम्ही कसरत करताय? काय नाही, बैल सुटला की आहे असा पळतो. बैलाला फक्त काय नुसती थाप चालू ठेवली की बैल जेवढा थाप लावेल तेवढा बैल पळतो. बैल हार गेले किंवा काय असं काय? शहाणा बैल आहे. उलट घरची गाडी चांगली पळते ती, त्यामुळं काय नाही. ती दुसरी पण घरची गाडी पळते, त्यामुळं पैऱ्याचं काय एवढं हे होत नाही.
तुमच्या निदर्शनाला असं कवा आलंय का किंवा बैल मार काय किंवा बैलांनी कवा बैलांना मारलं नाही काय नाही कोणालाच मारत नाही एवढंच. अजून बैलाविषयी काय सांगाल का असं कुठल्या मैदानाविषयी काय त्याचं रहस्य काय? ते पंधरात आम्ही काय झालं 9 गाड्या सगळ्या टॉपच्या होत्या सगळ्या. मागणं 2 टांग्याने सुटलो मी 2 टांग्याने मागणं सुटलो पुढे जाऊन तेवढंच अंतर दिलं. ठीक आहे धन्यवाद. अतिशय सुंदर अशी ही मुलाखत दिली वेळात वेळ काढून. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी आणखीन या ठिकाणी मुलं करूया का? नमस्ते. नमस्ते. आज आपण या ठिकाणी आलेला आहे, कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी आल्यावर? भारी वाटतंय. चांगलं वाटतंय की भारी वाटतंय. तर आता आपला ही बैलजोड गटपात झालेला आहे, सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आणि त्यानं असंच इथून पुढं गुलालात राहावं. आज देखील त्यानं गुलालात राहावं हीच मला अपेक्षा वाटते, आशा ठेवतोय. आणि तुम्ही ह्या बैला मागं आल्यानंतर काय तुमची कसरत असते किंवा काय हे असते? ही तर महत्वाची सगळी ताकद आहे ही पाठीमागची बैल. हा ही सगळी ताकद आहे महत्वाची. पूर्ण पोरं जी आहे ती आमची टीम फार मोठी आहे. ही सगळी पाठीमाग असतात बैलांच्या. सगळं ड्रायव्हर म्हणून कोण नाही. ड्रायव्हर बी सगळे ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर सुट्टी मेकर सगळं घरची पोरं. ड्रायव्हर काय गोवा ड्रायव्हर महत्वाची एकजूट आहे आमची. सगळी एकजूट असते ती. आम्हाला जास्त करून बाहेरच्या पोरांची काय मदत घ्यावं लागत नाही. सोडणारे आहेत, पिकअप चालवणारा बी काय अडचण नाही. काय पिकअप चालवणार आहे म्हणजे आता ही जी तुम्हाला दत्तकृपा दिसते ही तुमचीच गाडी का? नाही मित्राची आणलेली गाडी. हा मित्राची गाडी आणलेली. त्यांच्याकडे घोडा आहे, त्यांच्याकडे ही गाडी असते कायम. ते आम्ही आपलं मागून आणतो त्यांना. तर आता ही सगळी तर या ठिकाणी आणखीन आहेत, त्यांना देखील काय बोलायचं बैलगाडी क्षेत्रात खूप छान वाटतं आम्हाला. आता आमच्या गाडी गटपास झाल्यामुळं त्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहोत. आणि सेमी पण पास व्हावं असं आमच्या बैलाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे ना. हो ही आम्हाला इच्छा आहे. नक्की हा सेमी पास होईल आणि गुलाला देखील राहील हीच अपेक्षा. आमचे मित्र आहेत जालन्याचे डॉक्टर म्हणून आहेत, वेटरनरी डॉक्टर आहेत, ते थोडे बोलतील आता. आणि हे बैलगाडी क्षेत्र हे गरिबांचं क्षेत्र किंवा न शिकलेल्या लोकांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. पण या ठिकाणी सुशिक्षित आणि डॉक्टर लोक देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर आहेत. आपल्याला काय सांगतात बघूया डॉक्टरांविषयी. नमस्कार, मी बळीराम कोरडे जालन्यावरून आलोय. आमचे दादा आले होते, सागर दादा, त्यांनी बोलवलं आम्हाला आणि त्यांच्यासोबत आम्ही पूर्ण सहकारी मित्रांनी फेरा वगैरे घेतला. तर गाडी गट वगैरे पास झाली. 100% मैदानाला फायनलला राहील अशा आशा. आपण एक डॉक्टर आहात आणि डॉक्टर असून देखील या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत आहे. कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर? खूप छान वाटतं. जीवाभावाचे मित्र भेटते. इतक्या दूर येऊन पण असं वाटलं नाही की एवढ्या दूर आहे व कोणी नाही आपलं म्हणून. असं पूर्ण घरच्या भावासारखे मित्र भेटले. सुंदर गाडी पळाली त्यांची पण. आता सहकारी मित्र आहे, पूर्ण सपोर्ट वगैरे चालूच आहे. तुम्ही केव्हापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत आहे? जास्त तरी काही नाही, पण 1-2-3 वर्षापासून आहे. पूर्वी आजोबांना त्यांना नाद होता, आता मी टिकवायला समोर. आजोबांचा नाद या ठिकाणी जोपासते. आजोबांचा नाद हा तुमच्याकडं आलेला आहे. तर आजोबा नाद करत असताना हा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी ही पळवत असताना तुमच्याकडे आतापर्यंत किती बैल नामांकित झाले? आमच्याकडे एकच बैल होता, तो सेकंड पाटावर पळत होता. शंकरपाटामध्ये तो गोट्या नावाचा बैल होता, कायम गुलालामध्ये असणारा बैल. आणि आता जे माझ्याकडे जे 2 आहे, सोन्या आणि विराट, ते पण कायम गुलालात राहते. फक्त आम्ही एवढ्या दूर
आणि अशा 3 फेऱ्याच्या मैदानाला आजपर्यंत आलो नव्हतो. आज डायरेक्ट हिंदकेसरी मैदानासाठी पेडगावला आलो आणि आता प्रयत्न आहेच, आता काय होईल बघू आता. नक्कीच हा सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि फायनल गुलाला देखील पात्र व्हावा हीच एक अपेक्षा ठेवून विकास नाळे तुमच्यासोबत आणि तुमचा हा असाच आनंद उत्तर होत जावो आणि तुमची ही एकोपा असाच वाढत जावो. ही एकोपा कधीही ती म्हणतात की ही दोस्ती तुटायची नाही, त्याप्रमाणे हा एकोपा ही तुमची दोस्ती अशीच राहो हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.